राज्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या 77 वर तर मागील 4 दिवसात 36 रुग्ण वाढले। उन्हाच्या तडाख्यानं नागरिक त्रस्त। मुंबईसह ठाणे रायगड जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा। नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावं, हवामान विभागाचा सल्ला। सोमवार ठरला ठाणे जिल्ह्यातील सगळ्यात उष्ण दिवस। मुरबाड 43.2, बदलापूर 42.5 अंश सेल्सिअस तर जिल्ह्यात सरासरी 41 पार। दर 20 मिनिटांनी पाणी पिण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेळ द्या, आरोग्य विभागाकडून कंपन्यांना सूचना। तर वाढत्या उकाड्याच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचं आवाहन। शहापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। लग्न समारंभातील वऱ्हाडी मंडळींची उडाली तारांबळ। अठ्ठेचाळीस तासांपैकी फक्त 16 तासच होतोय शेतीसाठी वीज पुरवठा। सलग 32 तास वीज पुरवठा खंडित असल्यानं शेतकरी हवालदिल। राज्यातील सगळ्याच बाजारपेठांमध्ये वाढली ज्वारीची आवक। ज्वारीच्या दरात 15 ते 20 रुपयांनी झाली घसरण। बाजार समिती सोमवारी आंब्याची विक्रमी आवक। 1.25 लाख हापूस आंब्यांच्या पेट्या बाजारात दाखल। शिक्षक हक्क कायद्याअंतर्गत आरटी प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू। 30 एप्रिल पर्यंत भरता येणार अर्ज। एसटीचं तिकीट दर 10% वाढणार। 15 जून पर्यंत भाडेवाढ लागू। प्रवाशांच्या खिशाला बसणार भुर्दंड। जबाब दिवसा नोंदवा, रात्री नको। रात्री जबाब नोंदवण्याच्या ईडीच्या कार्यपद्धतीवर उच्च न्यायालयाचा आक्षेप। आई एकविरेचा पालखी सोहळा मोठ्या थाटात संपन्न। देवीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा। मुंबई विमानतळ 9 मे रोजी 6 तास राहणार बंद। मान्सूनच्या पार्श्वभूमीवर देखभालीसाठी निर्णय। युरोपमधील विमान प्रवास तासाभरानं वाढला। इस्रायल इराणमधील तणावाचा प्रवासावर परिणाम। मालवेअर हल्ल्यांमध्ये 600% वाढ। डेटा चोरीच्या घटनांमध्ये वाढ तर डिजिटल फुटप्रिंट इंटेलिजन्सच्या अहवालात माहिती। भारतातून 70% आयफोन निर्यात। आयफोन निर्यातीचा आतापर्यंतचा उच्चांक। सोन्याचे दर प्रति तोळा 75,000 जळगावमध्ये सोन्याला जीएसटी सह 75,190 रुपयांचा दर। नाझिरा प्रकल्पामध्ये हरवलेली वाघीण अखेर 3 दिवसांनी सापडली। वाघिणीला बेशुद्ध करत देखरेखीसाठी लावला कॉलर बेल्ट।